वास्तूचं नवीन वास्तूचं भूमिपूजन समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे मत्स्य विभागाचे कॅबिनेट मंत्री माननीय नितेशजी राणे साहेब, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी ह्या मार्केटशी संलग्न असलेले सर्व व्यापारी, या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी मित्र हो, खरं तर मलाही एका कार्यक्रमाच्या मधनच इथे यावं लागलं आणि पुन्हा त्या कार्यक्रमाला जायचंय म्हणून मी मंत्री महोदयांची परवानगी घेतली की मध्येच मी बोलून जातो। सर्वात प्रथम तर राणे साहेबांचं मी सांगलीकरांच्या वतीनं एक सांगलीचा खासदार म्हणून तुमचं भरभरून मनापासून स्वागत करतो। राणे कुटुंबियांचे आणि वसंतदादा कुटुंबियांचे खूप घनिष्ठ चांगले संबंध। राणे साहेब ज्या वेळेला शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये आले त्यानंतर जी पोटनिवडणूक झाली त्याच काळात प्रकाश बापूंचं निधन झाल्यावर प्रतीक दादांची पोटनिवडणूक झाली होती। 3 आमदार त्यावेळी राणे साहेबांनी काँग्रेसचे निवडून आणले आणि प्रतीक दादा त्यावेळी खासदार झाले। पुन्हा पक्षश्रेष्ठींना भेटण्याचे, सोनिया गांधींना भेटायसाठी सुद्धा एकत्रच राणे साहेब प्रतीक दादांना घेऊन गेले आणि खूप प्रेम त्या ठिकाणी राणे साहेबांनी आमच्या वडिलांच्या निधनानंतर आम्हा दोन्ही पोरांवर त्या ठिकाणी दाखवलं आणि त्यामुळे आज तुम्ही मंत्री झाला, आम्ही खासदार झालो आणि एका व्यासपीठावर आपल्याला सांगलीसाठी एक चांगली वास्तू होत असताना आपल्या दोघांचं ह्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला शुभारंभ प्रसंगी आपल्याला नारळ फोडायची संधी मिळाली, याबद्दल मी देवाचेही आभार मानतो की अशी कुटुंब आपल्याला एकत्र काम करायला थोडी संधी मिळते। या सांगलीच्या दृष्टीनं हे एक खूप चांगली वास्तू स्वातीताईंनी ह्यासाठी खूप प्रयत्न केले। स्वातीताई मला खूप दिवस सांगतात की मासे खायला ये, मासे खायला ये। कदाचित नवीन मार्केट झाल्यावर त्यात मिळालेले मासे घेऊनच मला देताय का कोणाच ठाऊक, पण तोपर्यंत सुद्धा आमची थांबायची तयारी आहे। पण ह्या नितीन राजे असतील, त्यांचे सुद्धा आमच्या घराचे राजकीय विचार वेगळे जरी असतील तरी एक खूप चांगले संबंध सांगलीत शक्यतो साहेब आपल्याला वाटत असेल की वेगवेगळे जात धर्म आपण इथे राहतो, पण हे सांगली अशी आहे की ह्या ठिकाणी मुस्लिम, हिंदू, जैन, लिंगायत सगळे समाज एकत्र अगदी खेळीमेळीने राहतात, खेळीमेळीने व्यवसाय करतात। त्या मच्छी मार्केटमध्ये सुद्धा भोई समाज असेल, मुस्लिम असेल, स्वातीताईंनी उल्लेख केला, सगळेजण अगदी खेळीमेळीतनं एका वातावरणात ह्या ठिकाणी काम करतात। आणि त्यामुळे ह्या ठिकाणी इमारत होत असताना आयुक्त साहेबांनी सुद्धा वैयक्तिक लक्ष ह्या ठिकाणी घातलं आणि काही ज्या त्रुटी होत्या, काही मागण्या होत्या, त्या सगळ्या ह्यात इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत। अजूनही केंद्राचा हा निधी आहे, गरजेप्रमाणे मी अपक्ष असल्यामुळे गरजेप्रमाणे तुम्ही म्हणाल तिथं आम्ही यायला तयार आहे आणि त्या ठिकाणी ह्या प्रकल्पासाठी काही निधी कमी पडला तर दिल्लीतही आपण प्रयत्न करू। मंत्री महोदयांचे आता मी वसंत घराचे सांगलीचे संबंध तुम्हाला सांगितलेलेच आहेत, त्यांच्याकडेही प्रयत्न करू। पुढे लागलं तर खासदार फंडाच्या माध्यमातून सुद्धा ह्या ठिकाणी हा होणारा प्रकल्प हा चांगला होईल आणि लोकांना ह्यातनं, व्यापाऱ्यांना आणि येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा यातनं चांगली व्यवस्था होईल हे आम्ही प्रयत्न करू, हे तुम्हाला आश्वासन देतो। तुम्हाला ह्या आजच्या कार्यक्रमात शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा राणे साहेबांचं मी सांगली शहरात स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे तुमच्या सगळ्यांनी क्षमाबाबत तुमची सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद। सन्माननीय खासदार विशालदादा पाटील यांनी सुद्धा अत्यंत सुंदर शुभेच्छा दिल्या। मी मनपूर्वक धन्यवाद देत आहोत ते पुढील कार्यक्रमासाठी निघतायत, त्यांचे आभार। आणि यानंतर माननीय आयुक्त आणि प्रशासन म्हणजे शुभमजी गुप्ता साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रांतर्गत सांगली शहरातील खंडबाग मध्ये आज या ठिकाणी अद्ययावत फिश मार्केटच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय